श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. तर आपण आज शिल्लक राहिलेल्या कपड्यांचा उपयोग बघणार आहोत. तर असे आपल्या ड्रेसमधून ब्लाऊज शिवल्यानंतर त्यातून वगैरे शिल्लक तुकडे राहिलेले असतात छोटे छोटे, तर त्याचा आपण उपयोग बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला स्पंज, अस्तर आणि फॅब्रिक लागणार. तर हे मी क्विल्ट करून घेतलेले. स्पंज आत घातला आहे, अस्तर लावलं आहे आणि वरती फॅब्रिक लावून उभ्या आडव्या टिपा मारून घेतल्यात. तर ह्याचं मेजरमेंट बघूयात. तर हे 10.5 लांबी आहे, 10.5 इंच आणि रुंदी आहे 8.5 इंच. तर हे बरोबर परफेक्ट एवढंच घ्यायचं माप. 8.5 इंच रुंदी आहे. त्याला आपल्याला दोन्ही बाजूला, जी लांबीची बाजू आहे त्या बाजूला दोन्हीकडे एकच चेन लावून घ्यायची आहे. तर हे चेन व्यवस्थित लावताना सव्वाची बाजू आत करायची, प्लेन जी बाजू असते ती वरच्या बाजूला करायची, नंतर पलटी केल्यानंतर सरळ होतं. तर हे असं आपण ह्या मापाची आता चेन कट करून घेऊन असं व्यवस्थित लावून घ्यायची. आता ही चेन लावल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूची साईड त्यावर ठेवायची आणि परत ही टीप मारून घ्यायची आहे. तर व्यवस्थित खालचं कपडा वगैरे बघून 2 इंच बरोबर माप आलं पाहिजे. आता ही परत आपल्याला चेन लावून घ्यायची ह्या बाजूला. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सांगा, लाईक करा, कमेंट करा. तर ही आपल्याला ओपन करून घ्यायची चेन. का तर आपल्याला ह्याच्या दाब टीप मारून घ्यायची ह्याच्यावरती. तर दुमडून असं सरळ दाब टीप मारून घ्यायची आतल्या बाजूनी, म्हणजे आपला धागा वगैरे निघणार आणि चेन फिक्स होती. परत ह्या बाजूने पण दाब टीप मारून घ्यायची. आता ही दाब टीप मारून झाल्यानंतर आपल्याला रणल घालायचं ह्याच्यामध्ये. रनर घालून घेतल्यानंतर आता हा रनर ह्या बाजूला काढून घ्यायचा, म्हणजे आपल्याला टीप मारताना बरोबर येतं. परत घालायचा, एका साईडून थोडीशी वायर ओढायची आणि एका साईडनं आत घालायचा. परत ही वायर अशी थोडीशी आत घातली की रनर लगेच जातं. आता हे एक्स्ट्रा जे चेन आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि परत पलटी करून घ्यायचं आहे. तर पलटी केल्यानंतर आपल्याला मध्य काढायचा ह्याचा. बरोबर चेन वरच्या बाजूला धरायची आणि जो आपला कपडा आहे तो व्यवस्थित एकावर एक पकडून दोन्ही साईडला मध्य काढून घ्यायचा. असं व्यवस्थित मध्य काढून घ्यायचं. आता जो मध्य काढलाय त्याच्यावर बरोबर चेन आली पाहिजे. तसं रेषा आखून घ्यायची, म्हणजे वरती आपल्याला बरोबर चेनचा मध्य तिथं आला पाहिजे. अशा हिशोबाने ठेवून आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. तर अशी दोन्ही साईडला टीप मारून घ्यायची आपल्याला. दोन्ही साईडचं व्यवस्थित मध्य आणि बरोबर चेन मध्यभागी ठेवायची आणि असं शिलाई मारून घ्यायची आपल्याला. आता हे चारही कोपऱ्यात आपल्याला जिथं शिलाई केली त्याच्या पुढं पकडायचं आपल्याला. एकदम कडेने पकडायचं नाही. असं 1.5 इंच वरती, 1.5 इंच ह्या बाजूने, असं दोन्ही साईडनं 1.5 इंच करून आपल्याला तिथला चौकोन कट करून घ्यायचं आहे. असं चारही कोपऱ्यात आपल्याला आखून घ्यायचं आहे. आता हे चारही बाजूचं आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. चारही कोपरे 1.5 इंचाचे शिलाई सोडून आपण हे माप घेतलेलं आहे. आता हे जे कोपरे आहेत ते असं वरती पकडायचं, सरळ असं उभं पकडायचं आणि चारही बाजूला आपल्याला अशा उभ्या शिलाई करून घ्यायच्यात. असं चेनवर पकडायची, चेन वरच्या साईडला झाली पाहिजे आणि सरळ उभं धरायचं कपडा आणि मग शिलाई मारून घ्यायची सरळ अशी. मधली टीप आहे ती खालच्या बाजूला, चेनच्या खालच्या बाजूला दाबून धरायची. असं आपल्याला चारी बाजूला ही शिलाई करून घ्यायची.
तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर आणखी व्हिडिओ आहेत यूट्यूब चॅनलला तुम्ही जाऊन बघा. वंदनाज क्रिएशन माझ्या चॅनलवरती तुम्ही सर्च करा, तुम्हाला आणखी व्हिडिओ बघायला मिळतील. आता हे जे रफ साईज झालेले आपले त्याला आपण तोच अस्तरचा कपडा घेऊन पट्ट्या कवर करून घ्यायचं. असं सरळ टिप मारायची, अस्तरचे धागे निघत नाहीत, त्यामुळे नुसतं सरळ वरून मारली तरी टिप चालती. असं चारी बाजूला आपल्याला हे अस्तरच्या कपड्याने कवर करून घ्यायच्यात. आता हे आपली तयार झालेली आपल्याला इथं जिथून रनर आहे तिथून आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. व्यवस्थित कॉर्नर काढून घ्यायचे आहेत. हा आपला मिनी पाऊस तयार आहे. तुम्ही जर पर्समध्ये बाहेर निघालात कुठं लग्नाला वगैरे तरी ह्याच्यामध्ये आपलं जे छोटं छोटं मेकअपचं साहित्य असतं ते बरंच बसतं. तर हे पर्समध्ये इकडं तिकडं घाण होणार नाही, तर ह्याच्यात ठेवू शकतो आपण. आणि ही छोटी पर्स आपल्या मोठ्या पर्समध्ये ठेवू शकतो. तर बऱ्याच कामासाठी उपयोगी येते. आपले डॉक्युमेंट्स छोटे छोटे काय आधार कार्ड वगैरे सगळं बसतं ह्याच्यामध्ये. तर कशी वाटली पर्स नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघितल्याबद्दल व्हिडिओ धन्यवाद.